हाय हॅलो नमस्कार. मी आपल्या सगळ्यांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज ही सगळी तयारी तुम्ही बघत ही आहे स्नेहाच्या चोरोटीची. तर आज ही तयारी आहे, ही चोरोटीची तयारी आहे. तर बघा व्हिडिओमध्ये आम्ही कशी तयारी केली ते दाखवणार आहे आणि कसं सगळं आम्ही छान असं अरेंज केलं ते सांगणार आहे. तर चला व्हिडिओमध्ये बघा. तुम्ही व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत तर आज 1 एप्रिल आहे आणि आज आम्ही स्नेहाची चोरोटी करीत आहोत. तर सगळ्यात आधी बघा मी देवाजवळ छान रांगोळी काढून घेतलेली आहे आणि देवघरसुद्धा छान सजवलं होतं आम्ही. आणि हे बंच आणले होते मार्केटमधनं फुलांचे, त्यांनी आम्ही सगळं डेकोरेट केलं होतं घर अगदी छान. आणि हे गुलाबाचं सुद्धा बंच मस्त मिळाला होता इथे. सकाळी सकाळी मार्केटमध्ये जाऊन घेऊन आले होते. घर सजवायचं म्हटलं की थोडे फुलं हे लागणारच आहे. फुलांशिवाय बिलकुल डेकोरेशन चांगलं वाटत नाही. आणि असे ताजे ताजे फुलं आम्हाला मिळालेले होते. तर मस्त सकाळपासूनच आम्ही लागलेलो होतो घर सजवायला. वेगळ्या कलरचे आम्ही फुलं आणलेले होते. तर ते काय होतं डेकोरेशनसाठी जितके जास्ती फुलं राहील तितकं छान वाटतं. पाकळ्यासुद्धा आणलेल्या होत्या. आणि हिचं बघा हिला खूप आवडला होता हा बंच आणि हिचं सुरू होतं असं. तर बघा इथे स्नेहा कट करत आहे सगळे फुलं आणि सगळे फ्लॉवर पॉटमध्ये लावत आहे. हे बघा सुंदर असे गुलाबाचे फुलं आहे. इथे बघा आमची सगळी तयारी सुरू आहे चोरोटीची. स्नेहा इथे सगळं डेकोरेशन करत आहे. तर आज आमच्याकडे फंक्शन आहे. सगळी धावपळ सुरू आहे आमची. रांगोळ्या, घर व्यवस्थित करणं सगळं सुरू आहे आमचं. तर इथे मी चोरोटीसाठी जी स्पेशल रांगोळी असते ती काढीत आहे. तर बघा अशी सुंदर रांगोळी काढून घेतलेली आहे स्पेशल. तर मैत्रिणींनो माझं रांगोळीचं सुद्धा चॅनल आहे, तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा आणि त्यालासुद्धा सबस्क्राईब करा. माझ्या रांगोळीच्या चॅनलचं नाव आहे हेमलताज रंगोली. अवश्य भेट द्या. तिथे तुम्हाला छोट्या छोट्या डेली यूजच्या अशा रांगोळ्या तुम्हाला तिथे मिळून जातील. तर नक्की भेट द्या आणि सबस्क्राईबसुद्धा करा, शेअर करा. तर बघा अशी सुंदरशी रांगोळी मी काढून घेतलेली आहे. मस्त वाटत होतं सगळं घर प्रसन्न असं. तर मैत्रिणींनो तुम्हाला माहितीच असेल चोरोटी म्हणजे काय. तर चोरोटी म्हणजे चोरून भरलेली ओटी. ही कुणालाही न सांगता भरायची असते आणि ही 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यात भरायची असते. ही ओटी भरल्यावरच आपल्याला सगळ्यांना गुड न्यूज सांगायची असते. तर बघा आम्ही असं एंट्रन्ससुद्धा खूप छान सजवलेलं होतं. इथे सुद्धा मी मस्त रांगोळी काढून घेतली होती साच्याच्या साह्याने आणि पाकळ्यांनी छान असं सजवलेलं होतं. हा व्हिडिओ मी आधी शूट करून ठेवलेला होता. आत्ता मी म्हणजे यूट्यूबवरती टाकत आहे. कारण हे सांगायचं नसतं ना कुणाला, त्यामुळं थोडं लेट टाकत आहे. तर आम्ही एप्रिल महिन्यामध्येच हिची ओटी भरून घेतलेली होती. बघा मस्त इथेसुद्धा आम्ही छान समया अशा लावलेल्या होत्या. दीपोत्सव सारखं असं छान केलेलं होतं. बघा माझी तयारीसुद्धा मस्त झालेली होती. चोरोटी ही दिवे लागणीच्या वेळेसच भरायची असते. काल मी घरी लाडू बनवले ते सुद्धा आम्ही या बॉलमध्ये ठेवत आहोत आणि यामध्ये फळं ठेवणार आहोत. आता फळं काढत आहे मी. खूप सारे फळं आणले आपण काल. अजून त्यावाला टिकल्यावाला पण टाकून घेऊ. फळं डेकोरेशनचं काम सुरू आहे, फळं ठेवण्याचं काम. आता मी लाडू भरते. हो तर अशी आमची तयारी सुरू आहे. रांगोळी झालेली आहे, बाकीची सजावट सुरू आहे आणि आमचे हे मोबाईल पाहतात. तर अशा प्रकारे आम्ही सगळी तयारी करून घेतली. स्नेहासुद्धा छान तयार झाली आणि आता तिला मेहंदी लावायची होती. तर मेहंदीच्या आधी तिला मी बांगड्या घालून देत आहे.
कारण नंतर बांगड्या घातल्या तर ती मेहंदी खराब होईल म्हणून. तर मी आधी हळद कुंकू लावून घेतलं आणि आता तिला मी बांगड्या घालून देणार आहे हिरव्या. तर खूपशा मैत्रिणींना चोर ओटीविषयी माहिती हवी होती. तर मैत्रिणींनो, भारतीय संस्कृतीमध्ये संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर सौभाग्यवती किंवा सुवासिनी स्त्रियांची आपण साडीच्या पदरामध्ये तांदूळ, सुपारी, हळकुंड, नारळ, साडी इत्यादी वस्तू घालून आपण तिची ओटी भरण करत असतो. तर यालाच ओटी भरणे असे म्हणतात. खरं तर गर्भवतीचे प्रतीक आहे हे ओटी. जसं नवीन लग्न झाले की आपण त्या स्त्रीची किंवा जी सौभाग्यवती आहे तिची ओटी भरली जाते. ओटीत घातलेले फळे, फुले हे संततीचे सूचक आहे, विघ्न निवारक आहे. ओटी भरण्यामागे विवाहितेला संतती प्राप्ती हो असाच उद्देश असतो. गरोदरपणात 3ऱ्या किंवा 7व्या महिन्यात गर्भिणीची ओटी भरतात. साधारणपणे गरोदरपणाचे 3 महिने पूर्ण झाले की गरोदर असणाऱ्या महिलेची चोर ओटी भरली जाते. चोर ओटी भरणे म्हणजे सौभाग्य जपणे आणि येणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणे हा हेतू असतो. ओटी म्हणजे बेंबीखाली गर्भाशयाची जागा. ओटी भरणे म्हणजे बाळाचे सुख मिळणे, सुख प्राप्त होणे. ओटी भरली असली की बाळाचा जन्म व्यवस्थित होतो असे म्हटले जाते. त्यामुळे नेहमीच सुवासिनींची लग्न झाल्यानंतर ओटी भरली जाते. फळाफुलांप्रमाणे बाळाची वृद्धी हो असं सांगण्यात येतं. चोर ओटी ही 4थ्या महिन्यात चालू झाल्यावर माहेरी भरली जाते. माहेरी भरण्याची पद्धत नसेल तर सासरीसुद्धा भरतात. सहसा आपल्याकडे बाळ होणार आहे हे 3 महिन्याच्या आत आपण कोणाला सांगत नाही. ह्या महिन्यांमध्ये बाळाची वाढ नीट होऊ द्यायची असते. चोर ओटी ही अर्थात कुणालाही कळू न देता घरच्या मंडळींच्या उपस्थितीत भरली जाते. आता सर्वप्रथम मी स्नेहाला चोर ओटी भरण्याच्या आधी तिला देवांना हळद कुंकू लावून पूजा करायला सांगितली देवांची. ह्या चोर ओटीमध्ये कोणताही मोठा समारंभ किंवा कार्यक्रम करण्यात येत नाही, त्यामुळे त्याला चोर ओटी असे म्हणतात. 7व्या महिन्यात सर्वांकडनं ओटी भरली जाते. चोर ओटीचा कार्यक्रम कुणालाही कळू न देता घरच्या घरीच करावा लागतो. ह्यावेळी गर्भवती मुलीला पंचामृत दिले जाते. ओटी भरल्यानंतर तिचे तोंड गोड करून हा कार्यक्रम केला जातो. 3 महिन्यांपर्यंत आपण अगदी आपल्या जवळच्या मैत्रिणींना सुद्धा याबाबत काहीही सांगितल्या जात नाही. त्यामुळे अगदी कुटुंबातील व्यक्तींबरोबरच हा चोर ओटीचा सगळा कार्यक्रम पार पाडला जातो. तर बघा, आम्ही असं छान डेकोरेशन करून घेतलेलं आहे आणि आता मी स्नेहाची चोर ओटी भरणार आहे. आणि मस्त अगदी पारंपरिक अशी रांगोळीसुद्धा काढलेली आहे. तर बघा, स्नेहाचा लूक हा आज असा आहे. मस्त पैठणी घातलेली होती तिने आणि खूप सुंदर दिसत होती. गर्भारपणाचं तेज तिच्या चेहऱ्यावरती आलेलं होतं. तर आता सारिका ताईंनी सुद्धा तिला छान हिरव्या बांगड्या घालून दिल्या आणि त्यानंतर तिचं गोड तोंड केलं. त्यानंतर मग शकुलला सुद्धा बोलवलं आणि मग दोघांचं मी औक्षण केलं आणि स्नेहाची ओटी भरली. तर आपल्या 16 संस्कारापैकी हा एक सुद्धा संस्कारच आहे. तर आपली संस्कृती जपल्या जावी ह्यामागेच याचा हेतू असतो आणि त्यामुळेच मी हे व्हिडिओ आपल्याला दाखवित असते की सगळ्यांनी हे व्हिडिओ बघून आपली संस्कृती जपल्या पाहिजे, हाच उद्देश आहे. तर इथे आम्ही तिच्या आवडीचे सगळे पदार्थ ठेवलेले होते. लाडू केलेले होते मी छान रव्याचे, तिला आवडतात म्हणून. आणि रव्याचा शिरा खूप आवडतो माझ्या हातचा तिला, तो सुद्धा केलेला होता. त्यानंतर ड्रायफ्रुट्स ठेवलेले होते, फळं ठेवलेले होते आणि मिठाईसुद्धा ठेवलेली होती. तर असं छान सजवलेलं होतं. आणि यामागे हाच उद्देश असतो की जी गर्भवती स्त्री असते तिला उलटीचा त्रास असतो, त्याच्यानंतर अनेक त्रास तिला होत असतात. तर या सगळ्यातून तिला असा आनंद मिळाला पाहिजे, या सगळ्या गोष्टींच्या बाहेर ती येऊन, हाच उद्देश असतो. तिचं मन प्रफुल्लित असल्या पाहिजे आणि ती नेहमी खुश राहील तर बाळसुद्धा छान खुश होईल, गुटगुटीत होईल, हाच यामागे उद्देश असतो. त्यामुळेच तिच्या आवडीचे पदार्थ, तिच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे ठेवलेल्या होत्या. आणि आता मी छान ओटी भरली आणि तिचं औक्षण करून घेतलं आणि तिला पंचामृत मी केलं होतं ते दिलं. त्यांनी गोड तोंड केलं तिचं.
आणि तिच्यासाठी गिफ्टसुद्धा घेतलेलं होतं. तर गिफ्ट होतं डायमंडची अंगठी घेतली होती तिच्यासाठी. तर मी म्हटलं शकुलला तू घालून दे, तर तो म्हणाला की नाही इथेच ठेव म्हणून. मला द्यायचं. अगोदर बाळाच्या पप्पाला टोपी घालायची, मग मम्मीला. तशी टोपी नाही बरं का. फक्त टोपी नाही देत, त्यासोबत रुमाल देतात. हा रुमाल. टोपी टॉवेल, टोपी, रुमाल, टोपीचा मान असते. पदर दे ना पोटीवर असं. साडी कशाला घालायला. तर इथे बघितलंच आहे तुम्ही की सारिकाताईंनी सुद्धा छान शकुल आणि स्नेहासाठी गिफ्ट आणलेलं आहे. स्नेहासाठी छान साडी आणली आणि तिची ओटी भरून घेतलेली आहे. आणि मग त्यांनी सुद्धा दोघांचं ऑक्शन केलं आणि तिचं गोड तोंड केलं. एका फाईट मध्ये कसं घालणार आहे. शिरा खाऊला स्पून आणू का. एक कणभर खायला काय झालं. नाही पहिले तू घ्या. ते काजू तरी खा त्यातले. अजून नाही फक्त हे. उखाणं घे ना ग. ते आधी मागितलं होतं ते तरी पूर्ण नाही दिलाय. केक राहिला. केक राहिला. केक कप कप नंतर खाणार आहे. मग थोडस टेस्ट कर ना नंतर. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान फोटो काढून घेतले आणि नंतर मग स्नेहाने उखाणासुद्धा घेतलेला आहे. समोर तुम्ही बघालच. तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून डोळे माझे पाणवले. शकुल रावांचं नाव गोड, पूर्वा माझे डोहाळे. छान छान. नंतर सगळा सोहळा झाल्यानंतर स्नेहाने सुद्धा आमच्या दोघींना छान हळद कुंकू लावून आमचा आशीर्वाद घेतला. तर मैत्रिणींनो, हा चोरोटीचा कार्यक्रम असाच अगदी घरच्या मंडळींसोबतच करायचा असतो. त्यामुळे आम्ही कुणालाच सांगितलंही नव्हतं आणि बोलवलंसुद्धा नव्हतं आम्ही. तर आम्ही बस घरच्या घरीच छान केला कार्यक्रम. खूप मस्त कार्यक्रम झाला होता. घर अगदी असं प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर मी स्नेहाची नजरसुद्धा काढली. तर कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओमध्ये माझी मोठी सून प्राची दिसत नसेल तर तुम्ही म्हणाल की प्राची कुठे गेली होती. तर हा व्हिडिओ आम्ही म्हणजे मी दिल्लीला असतानाच केली मी चोरोटी. त्यामुळं ती नागपूरला होती आणि मी दिल्लीला होती आम्ही सगळे. त्यामुळं ती काही दिसत नाही आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा
आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर अँड स्टे हेल्दी.